एक वर्ग सांगील स्पर्धा चालू आहे नगरसेवक चषक 2026 आणि त्यामध्ये रंगतीये एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खांडीचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स कानविंदे. टॉस जिंकला कानविंदे टीमने आणि घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलाय या मॅच मध्ये खांडीचा पाडा टीमला. शॉर्ट ट्रॅकर बॉल पहिलाच बॉल दीपक भगत ऑन मार्क मैदानाच्या आतमध्ये आपला ब्रँड दाखवत असताना पहिल्या चेंडूवर दीपक भगतनं चौकार वसूल केलाय. यावेळी संधी होती त्या ठिकाणी चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मधून आले एक सिंगल आली आहे. दीपक भगत म्हटला तर गोलंदाजांचा कर्दनकाळ. शहापूर ग्रामीण ओपन मधून हा खेळाडू सातत्याने खेळत असतो या मैदानावर. मैदान माहिती आहे, मैदानात काय कुठे माहिती आहे आणि फेकून दिला चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप 4 रन्स. दीपक जर प्रहार करत असेल तर प्रदीप देखील काय मागे थांबेल का? प्रदीपने देखील चौकार वसूल केलाय. 9 धावा धाव फलकावर. दीपक प्रदीप सलामीची जोडी खांडीचा पाडा टीम आणि हे नाव सर्वांना सुपरिचित आहे. खांडीचा पाडा टीम चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. धावफलकावर 10 दुहेरी धाव संख्या गाठली आहे टीम अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघानं. गोलंदाज गणेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळतोय. 4 चेंडूंवर 10 खर्च केल्यात. दीपक यावेळी चेंडूला खेळून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक असतील मात्र पाहत बसेल क्षेत्ररक्षक. चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार. जर पाहिलं तर हे षटक धावा धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. 14 धावा धाव फलकावर अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1. 4 षटकांचा सामना आहे. सरळ रेषेत तीर भी शर्मा आहे. चेंडू आलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला थांबवलंय. एक सिंगल अंतिम चेंडूवर आली आणि धाव फलकावर 15 बिनबाद 15. षटक क्रमांक 1 समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय येतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा पॉवर प्ले मध्ये दीपक आणि प्रदीप या 2 खेळाडूंच्या माध्यमातून जर पाहिलं तर दोघांची नावं चेक केली ना तर लेटर्स तीच आहेत. द प आणि क दोघांकडे सेम. खेळ सेम. 2 चौकार 2 सिंगल दीपक भगतच्या बॅट मधून. 1 चौकार आणि 1 सिंगल प्रदीपच्या बॅट मधून. अक्षय गोलंदाजी एंडवर फ्रॉम कानविंदे. 3 षटका हाताळण्यासाठी 15 मिनिटे आहेत मित्रांनो. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटका हाताळायची आहेत. टीम कानविंदे याचा नोंद घ्या. दीपक भगत स्ट्रायकर एंडला तुम्हाला सातत्याने सीमारेषेकडे धावावं लागेल आणि वेळ त्याच्यामध्ये जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि मिड ऑनला देखील क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षण चांगलं सजलंय. एच झेल होईल का? आणि दीपक भगतला पाठवलंय मागे. बडी मछली जाल में. दहा धावांचं योगदान दीपक भगत न दिलं आपल्या संघासाठी. दीपक गेलाय मागे. आकाश, जेव्हा जेव्हा ही टीम खेळते ना खांडीचा पाडा, शहापूर तालुक्यातलं एक वैभव समजलं जातं. आदिवासी लॉट मधली ही टीम अतिशय मातबर टीम आहे. कारण जो बॅटर बाद होतो त्याच्या मागे आलेला बॅटर त्याही पेक्षा आक्रमक असतो. आकाशच्या बॅट मधून या सीझन मध्ये आम्ही खूप सारे षटकार पाहिलेत आणि या मैदानावर पाहूया आकाश काय करतोय. श्रावण डोंगरे सारख्या हा गोलंदाजावर तुटून पडलेला हा बॅटर. स्पर्धा अलीकडेच पार पडली सारंगपुरीमध्ये. नेक्स्ट बॉल. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. घोषित क्षेत्र त्या ठिकाणी एक एक धाव तुम्हाला मिळतीये. कारण आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला एक पोल आहे लाईटचा, त्याला ऑरेंज कपड्यांनी कव्हर केलाय. त्या रिजन पासून इकडे आपली जी बाउंड्री आहे बॅकवर्ड त्या ठिकाणी पॉइंटला दिसते, तिथपर्यंत तुम्हाला एक धाव मिळेल. अक्षय टू आकाश. नेक्स्ट बॅटर. बॅटल चांगला रंगतोय. पहिल्या चेंडूवर डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट त्या ठिकाणी दीपक भगतचा एक मोठा अडसर दूर झाला. मग त्यानंतर दोन चेंडूंचा विचार केला तर दोन सिंगल आलेत फक्त. म्हणजे 4 चेंडूंवर फक्त 2 धावा खर्च केल्यात. 17 धावा धावफलकावर. 17 ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट बॉल. ओहो, चली गेंद यावेळी डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनवर धडकली आहे. षटकार. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं आकाश आलाय, आकाश भगत, आणि चेंडूला त्या ठिकाणी फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड. हो, यावेळी थोडस इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. मग चेंडू निघून गेलाय. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकात आल्यात 8 धावफलकावर. 23-23 लॉस ऑफ 1. टीम अनवी स्पोर्ट्स खांडीचा पडा. दोन षटकं फेकण्यासाठी बघा तुम्ही 11 मिनिटे घेतलीत. अजून 4 मिनिटात तुम्हाला तिसरं षटक फेकायचंय, याची नोंद घ्या टीम कानविंदे. कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं होणं इथे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे हे षटक 4 मिनिटात तुम्हाला फेकावं लागेल. कमीत कमी वेळ घ्या. कमीत कमी वेळेमध्ये हा षटक फेका. गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रदीप. भावेश टू प्रदीप. यावेळी चेंडू चाललाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. विकेटचं पतन. प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसरं षटक आणि तिसरं षटक जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा संघर्ष करताना टीम खांडीचा पाडा पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालं आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं. जितू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू निघून चाललाय कव्हर रिजन मधून. चौकार. नक्कीच या शहापूर शहरातील एक समाजसेवक नामदेवजी अधिकारी यांना विनंती करतोय आपण मुख्य मंच करून स्थानापन्न व्हायचे. हॅलो. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सॉरी विकेट आली. दुसऱ्या चेंडूवर आले चौकार. सर ओके प्लेड ऑन. येस. विकेटचं पतन झालंय तिसऱ्या चेंडूवर देखील. जितू आल्या पावली मला वाटतं माघारी परतलाय आणि त्याची जागा घ्यायला राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावकरी हाताचा बॅटर राजेश मैदानाच्या आतमध्ये. भावेशनं पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स त्यामध्ये पाहायला मिळाल्या. एक चौकार देखील. आणि चौकाराच्या साह्याने धावफलक त्या ठिकाणी जाऊन पोहोचले 27 या अंकावर. 3 गडी गमावलेत टीम मानवी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघानं. नेक्स्ट बॉल. हो यावेळी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. जबरदस्त अँगल पाहायला मिळाला चेंडूचा आणि राजेश चेंडूकडे पाहत राहिलाय. डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त शतक हाताळलंय. 4 चेंडू 2 विकेट्स 4 धावा 1 डॉट बॉल. भावेश यू ब्युटी. जबरदस्त गोलंदाजी. मित्र आकाशला जितका लवकर स्ट्राईक देता येईल तेवढी लवकर स्ट्राईक द्यावी लागेल. आकाश जर ऑफ स्ट्राईक राहिला तर त्या ठिकाणी नुकसान टीम खांडीचा पाडा संघाला होताना पाहायला मिळेल. जर पाहिलं तर अंतिम चेंडू आहे षटक क्रमांक 3. यावेळी चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप 4 रन्स. अंतिम चेंडू आला 4 आणि या 4 धाबांनी धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 31 3 षटकांचा खेळ समाप्त. अगदी वेळेमध्ये हे 3 षटक त्या ठिकाणी टीम कानविंदे संघ थोडा या चौकारानं बॅकफुटवर ढकलला गेलाय. 31 धावा 10 ची सरासरी पाहायला मिळतीये. पाहूया अंतिम षटकाचा भार कोणाकडे येतोय. अंतिम षटक महत्वाचं असतं. स्लॉगचं षटक भैरवी षटक कोण हाताळेल पाहूया. सुमित गोलंदाजी एंडवर. 3 अंकी जर्सी नंबर आहे 138. गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 18. मी म्हटलंय या 2 जर्सीज तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. 18 and 45. चला चौथ्या षटकाला सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू असेल. चौथ्या षटकात झाली सुरुवात. आकाश दाखवला आकाश चेंडूला मिड विकेटच्या बाहेर येतोय षटकार तुफानी टोळा.
थँक्यू. लांब लांब तर चेंडू निघून गेलाय. आकाश भगतच्या बॅट मधून षटकार. 37 धावा धावफलकावर. 3 गडी गमावले टीम खंडीचा बडा टीमनं. सातत्याने चांगले फटके. मनगटातील ताकद ताकद जोर दाखवलाय आणि चेंडू निघून गेलाय. षटकार. 6 धावा. सुमितला पहिल्या 2 वर 2 षटकार ठोकलेत. इथून 4 चेंडू अजून शिल्लक आहेत सुमित. मी तर म्हणेल सावधगिरीने गोलंदाजी करावी लागेल. नाहीतर हा आकाश आहे. हा आकाश चेंडूला सातत्याने आकाश दाखवेल आणि या षटकाचं विश्लेषण चेंज होऊन जाईल. खूप दूर चेंडू निघून गेलाय. नवीन चेंडू दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी चेंडू यायला वेळ होईल. त्या ठिकाणी आकाश भगत. क्या बात आहे. चेंडू आलाय मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेल इथून पुढचे 4 चेंडू आणि सुमित ये तो आसान नाही रहेगा. कारण आकाश भगतच्या बॅटला बॉल चांगल्या पद्धतीने येत आहेत. 2 षटकार आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत. 5 चेंडू 19 धावांची बहारदार पारी आपल्या टीमसाठी. अमोल भगतची त्या ठिकाणी 10 धावांची पारी. यावेळी चाललाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक गॅप मधून चेंडू निघून जाईल का. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात. धावफलकावर जर आपण पाहिलं परिवर्तन पाहायला मिळतंय. 43 रन्स 45. 1 षटकार 1 चौका 2 षटकार 1 दुहेरी धाव. 14 आल्यात आतापर्यंत. यावेळी मात्र मिश्रण केले. गती थोडी कमी केली आणि नक्कीच एक महत्वपूर्ण डॉट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्स मध्ये विचार केला तर. आकाश भगत दीपक भगत यावेळी चाललाय चेंडू. हवाई सफर. सिक्सर. चेंडू थांबणार नाही. थँक्यू. पंच दुसरा चेंडू घ्या. तो चेंडू यायला वेळ होईल. तो जवळजवळ गेलाय सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी. कारण फटका तितका जोरदार बसलाय. चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी 6 धावांनी धावफलकावर परिवर्तन. 51 रन्स 50 झाली आहे. टीम खांडीचा बडा संघ डगआउट मध्ये टाळ्या झाल्या पाहिजेत. सांघिक 50 धावा त्या ठिकाणी आपल्याला संघाच्या पाहायला मिळत आहेत. चेंडू उपचार घेऊन तर आलाय मात्र आकाश भगत त्या ठिकाणी चेंडूला थांबवेल का. कारण अंतिम चेंडू राहिलाय. या षटकात आल्यात आतापर्यंत 5 चेंडूंवर 20 धावा. अंतिम चेंडू आहे. सुमित 2 आकाश. यावेळी कमबॅक मात्र 1 धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. हे इनिंग समाप्त होईल. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 13च्या सरासरीनं 52 धावा. 53 धावांचं लक्ष आम्ही सातत्याने पाहतोय. 50च्या वर धावा जात आहेत. 53 धावांची आवश्यकता असेल. टीम जय बजरंग कानविंदे. चला नाणेफेकीसाठी पुढील 2 संघांचे संघनायक आपण लगेचच या. आजच्या पोल मधील पहिल्या फेरीचा अंतिम सामना आई काल्हेरी नारळीपाडा विपक्षात जय बजरंग सावरोली. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण आला असाल तर नाणेफेकी कक्षाकडे या. त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. चला नारळीपाडा वर्सेस सावरोली. नारळीपाडा
वर्सेस सावरोली. पुढील सामना पहिल्या फेरीचा अंतिम सामना. सावरोली टीमचा संघनायक नार्लीपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. चला टीम सावरोली सहकार्य करा. विलंब होत असेल तर आयोजकांना संपर्क करा. 53 धावांचं लक्ष दिले. कामेश सर नाणेफेक घ्या ना. दोन्ही पण आलेत बघा. दोन्ही संघनायक आलेत. नाणेफेकीचा कौल होईल. त्या ठिकाणी एका बाजूला टीम नार्लीपाडा, दुसरीकडे टीम सावरोली आणि दोन्ही संघनायक त्या ठिकाणी. कामेश आजारी यांच्या शुभ हस्ते पुढची नाणेफेक केली जाईल. घ्या ना. त्रेपन्न धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण सजले. ऑफिशियल्स आपण देखील लगेच त्या ठिकाणी उपस्थित व्हा. 24 चेंडू आणि 53 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीम कानविंदे, जय बजरंग कानविंदे. सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतात. गणेश, विशाल आणि गोलंदाजी एंडवर कोण असेल ते पाहावं लागेल. दीपक भगत. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. दोनही ऑफिशियल्स त्या ठिकाणी. चेंडू चेक केला जातोय. 24 चेंडू आणि विजयाचं समीकरण जे आहे ते जवळजवळ 54 धावांचं आहे. सॉरी 53 धावांचं आहे. 24 चेंडू 53 धावा. गोलंदाजी मार्कवर AB DB. दीपक भगत. चला जास्त वेळ घेऊ नका. तुमची वेळ लावली गेली आहे. 15 मिनिटात पहिली 3 षटकं फेकणं मॅन्डेटरी आहे. 2 वाजून 14 मिनिटे झालीत. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू गणेश आणि विशाल सलामीला. विशाल पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळला जाईल. रनअप मध्ये थोडा व्यत्यय आलाय. टीम खांडीचा पाडा, टीम सावरोली नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण निवडलंय. नाणेफेकी कक्षातून आली आहे न्यूज. यावेळी पहिला चेंडू एज झालीये. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. सामन्याचा श्री गणेशा करत असताना दीपक भगत. पहिला चेंडू डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 53 धावांची गरज आहे. चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? डीप मधून आले. झेल सुटेल का? सुटणार नाही, कारण या टीम कडून झेल सुटण्याची पर्सेंटेज 0.00 आहे, कारण झेल लवकर सुटत नाहीयेत. आणि त्या ठिकाणी दीपक भगतनं दिलंय यश आपल्या टीमला. गडी बाद. 53 धावांचं आव्हान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मात्र हे आव्हान थोडस खडतर करत असताना दीपक भगतनं विकेटचं पतन केलंय. नेक्स्ट बॅटर अक्षय, ज्याने का षटक हाताळलं होतं, ज्या षटकात दीपक भगतला माघारी धाडलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र यावेळी बॅटरच्या भूमिकेत चांगली बॅटिंग करावी लागेल. आकाश भगतच्या बॅट मधून आल्यात 21 धावा. प्रथम फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना देखील दिसेल अक्षय. आकाश, अक्षय, चला दीपक टू अक्षय. बॅटल सुरू होईल. कारण चांगला गोलंदाज. यावेळी
डाऊन द लेग चेंडू निघून गेलाय. अवांतरची धाव. अवांतरची धाव धावपलकावर लागली आहे. एक धाव. नेक्स्ट बॉल दीपक भगत. पुन्हा एकदा मात्र यावेळी चेंडू एस्टनहून ट्रॅव्हल झालाय. नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू सोडला मात्र तो फेअर झालाय. अपेक्षा होती वाईट जाईल का, मात्र दीपकनं ऐनवेळी चेंडूवर बोट फिरवली. दीपक भगत आहे, लिंबू देखील फिरवेल सांगता येत नाही. यावेळी चाललाय चेंडू घोषांकित क्षेत्राकडे. किती मिळतील, सॉरी चेंडूने टर्न घेतलाय आणि 4 धावा मिळतील. जिथे वाटलं तर चेंडू घोषांकित क्षेत्राकडे जाईल, टर्न आलाय आणि नशिबाचा चौकार टीम कानविंदे संघासाठी. धावफलक जाऊन पोहोचते 5 या अंकावर. एक गडी गमावलाय टीम कानविंदे संघानं. दीपक भगत पहिलं षटक हाताळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील त्या ठिकाणी महत्वपूर्ण गडी बाद केलाय. विशाल अक्षय गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी चेंडू निघून चाललाय. मिड ऑन पार करत डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला थांबवलंय. एक सिंगल येईल. 6 धावा धावपलकावर. 13.25 ची गरज आहे प्रति षटका मागे. आणि धावा किती आल्यात तर आतापर्यंत 6. एक अवांतर, बॅटनं 4 आणि एक सिंगल. नेक्स्ट बॉल. चेंडू जाईल घोषांकित क्षेत्राकडे. मिळेल एक सिंगल. 7 धावा आल्यात षटकामध्ये आणि एक महत्वपूर्ण विकेट. दीपक भगतचं हे षटक समाप्त. अजूनही 3 षटक शिल्लक, 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण काय असेल तर आपण काही क्षणातच पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मी म्हटलं होतं आकाश लवकर येईल. 06 जर्सी नंबर, तगडा खिलाडी आहे. या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा कांडीचा पाडा टीम अडचणीत सापडते तेव्हा तेव्हा हा आकाश त्या ठिकाणी आकाशासारखा अभेद्य असा उभा राहतो. अजय, आकाश, अक्षय, अमोल, खूप सारे नाव आहेत जे अ न सुरू होतात. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक येतील. मला वाटतं त्या ठिकाणी झेल पूर्ण. दीपक भगत विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश मांजे. हो यावेळी मिड ऑन पार करत चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला थांबवलं, एक सिंगल आली आहे. मोठे फटके खेळायचे आहेत मात्र मोठे फटके येतील का, तर समोर गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत आकाश भगत. बोट फिरवली मात्र चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार, 6 धावा. गणेश वाघ पहिला आला तो सलामीला. दोन्ही गणेश आहेत आता. सीमा रेषेची भेट घेऊन आलाय चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा मिळाल्यात. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलंय. 14 धावा. 39 ची गरज आहे अजूनही. यावेळी पुन्हा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर स्वीपरला क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला थांबवतील. 2 तर पूर्ण केल्यात.
आणि मला वाटतं 2च मिळतील. आकाश भगत ज्या पद्धतीनं गोलंदाजी होतीये, 4 चेंडूंवर 9 धावा खर्च केल्यात. सर 1 शॉट, येस एकच मिळेल. 15 धावा धावफलकावर. यावेळी पॉइंटच्या दिशेला चेंडू चाललाय, त्या ठिकाणी 2-2 शतरक्षक येतील. एक घेतली दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 देखील पूर्ण. या सामन्यानंतर सेकंड राऊंड साठी लॉट्स पडतील. सर्व विजेत्या संघांनी लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. बॅकवर्ड पॉइंटला घोषांकित क्षेत्राकडे चेंडू गेलाय, एक सिंगल मिळेल. विजेत्या संघांनी आपला प्रतिनिधी आम्ही अनाउन्समेंट केल्यानंतर पाठवायचंय. षटक क्रमांक 2 किती जलद गतीने समाप्त झालं. या षटकात धावा आल्यात 11. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर जर आपण पाहिलं तर 18 धावा आहेत आणि 12 चेंडू आणि 35 ची गरज. 1 मिनिट सर. अन्वी त्या ठिकाणी टीम खांडीचा पडा, 12 चेंडू आणि 35 ची गरज. 17.50 ची सरासरी राखावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर, आणि तितकं सोपं राहणार नाही. गोलंदाजी एंडवर अक्षय, मी म्हटलं होतं आकाश, अक्षय, अमोल, अजय या गोलंदाजांची नावं या टीम मध्ये सातत्याने आपल्या टीमसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. टीम खांडीचा पाडा. पहिला चेंडू मिड विकेटला घेऊन काढलाय आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक येथील अमोल भगत, चेंडू अतिशय गोळीच्या वेगानं त्या ठिकाणी विकेट किपर कडे जातोय. मात्र विकेट किपर कुठे दूर आहेत, यष्ट्या कव्हर करणं गरजेचं होतं, मात्र तिथे कुठेतरी चूक झाली आहे. एक होती तिथे मिळतील 2. पहिल्या चेंडूवाल्या 2. अजूनही 33 धावांची गरज. 11 चेंडू, प्रति चेंडूवर 3 धावांची गरज निर्माण झाली आहे. टीम जय बजरंग कानविंदे संघाला झेलची संधी होतीये, पोचतील का, पोचणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला घेऊन काढलाय. पुन्हा मिळतील 2. तर 2-2 असे 4 धावा पहिल्या 2 चेंडू आल्यात. 10 चेंडू शिल्लक राहिलेत. 31 ची गरज. प्रति चेंडू मागे 3 ची गरज त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेट आणि क्रिकेटचे विलोभनीय ही दुनियादारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी मात्र चांगलं मिश्रण पाहायला मिळालं. अक्षयच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा इंटेन्शन होता, इंटेन्शन आधीच ओळखला होता आणि थोडी गती परिवर्तन पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन झालं आणि गती परिवर्तन केल्यानंतर खरं तर एक डॉट बॉल आलाय, महत्वाचा डॉट बॉल. सफल होईल का सफल? क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय, सीमा पार, मोठा प्रहार, षटकार. या 6 धावांनी धावफलकावर खूप मोठी हालचाल पाहायला मिळाली. 28 धावा. यावेळी चेंडू चाललाय वेगाने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतील आणि मला वाटतं त्या ठिकाणी एक सिंगल. 11 धावा आतापर्यंत 5 चेंडूंवर आल्यात. या षटकातही 7 चेंडू आणि 24 ची गरज. सामना तसा फिरू शकतो, कारण एखादा माणूस, हवामान आणि क्रिकेटचा सामना कधी फिरेल सांगता येत नाही, कधी बदलेल सांगता येत नाही. चेंडू चाललाय पुन्हा एकदा मिड विकेटला डीप मधून. बरं त्या ठिकाणी दीपक भगत वेगानं, चित्त्याच्या वेगानं आला
आणि त्याच वेगाने यष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यात. धावबाद, गडीबाद, विकेटचं झाले पतन. तिसरा गडीबाद. षटकांचा खेळ संपलाय. चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. टीम जय बजरंग कानविंदे संघाला आणि गोलंदाज अजय भगत. मी म्हटलं ही नावं जी आहेत ना, या दीपकला अमोल देखील म्हणतात. हे सगळे भगत ब्रदर्स आहेत. कधी तुमच्या जादूटोना करतील सांगता येत नाही. आणि झालायच जादूटोना. पहिलं षटक दीपक भगतनं हाताळलं, दुसरं आकाशनं, अक्षय आणि आता अजय. अंतिम षटक असेल आणि 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. आव्हान थोडं मोठं आहे. मात्र याच मैदानावर आपण पाहिला होता सामना मुरबाड विपक्षात शहापूर साई स्पोर्ट्स. कैलास भांडेच्या बॅटमध्ये 5 चेंडू 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कारण एका षटकामध्ये मला वाटतं 24 ची गरज होती, सॉरी 28 ची गरज होती. आणि या 28 धावा कशा आल्या मित्रांनो, तर 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले आणि विजय खेचून आणला. 6-28 चं समीकरण, इथे 6-23 चं समीकरण. पहिला चेंडू एज अँड सिंगल हँडेड टेकन. व्हाट अ कॅच. जबरदस्त झेल स्लिप मध्ये त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि विकेटचं पतन. मध्ये विजय संपादन केलाय. त्या संघांचे संघनायक किंवा एक प्रतिनिधी आपण लॉट साठी टॉस का बॉस कडे यायचे. अगदी सकाळच्या सत्रापासून ज्या टीम्स विजेत्या ठरल्यात त्यांनी टॉस का बॉस कडे या. सेकंड राऊंडच्या लॉट्स पडतील. ओहो, चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू आली विकेट, नंतर डॉट. 4 चेंडू आणि 23 ची गरज. एक डॉट आला तर सामना त्या ठिकाणी फिनिश केला जाईल. यावेळी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू निघून गेलाय. 4 धावा सीमापार, चौकार. थँक्यू. थोडीशी संजीवनी प्रदान करत असताना 3 चेंडू 19 ची गरज आहे. 3 षटकार येतील का, आणि 3 षटकार जरी आले तरी कंपल्सरी चेझिंग हा रूल या स्पर्धेचा आहे. गोलंदाजाने चूक केली तर मात्र सामना फिरेल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतील. विकेटचं पतन. 2 चेंडू आणि 19 ची गरज. थँक्यू. पहिल्या फेरीचा अंतिम सामना आई काल्हेरी नारळीपाडा जय बजरंग सावरोली असा होणार आहे. टीम सावरोली सज्ज राहा क्षेत्ररक्षणासाठी. आणि आतापर्यंत विजेत्या संघांचे जे संघ नायक आहेत ते लॉट साठी यायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. टीम खांडीचा पाडा संघ एका मोठ्या विजयाच्या दिशेने अग्रेसर झालाय. अजय, जबरदस्त मिश्रण पाहायला मिळालं. 5 टीम आम्हाला आजच्या पहिल्या फेरीत विजेता मिळतील आणि अर्थातच लॉट्स पडतील. एक टीम दुसऱ्या फेरीत जाईल आणि उर्वरित 4 टीम्स मध्ये 2 सामने दुसऱ्या राऊंडचे पाहायला मिळतील. ओहो,
चेंडूवर बोट फिरवली, सामना संपवलाय. अजय, क्या बात आहे. सामना सेमी त्या ठिकाणी समाप्त होतोय. टीम अन्वी स्पोर्ट्स कांडीचा बडा संघ विजेता ठरतोय. धन्यवाद.